the parable of sower. आणि जसं देव आपल्याला खूप सुंदर रीतीनं पेरणाऱ्याचा जो दाखल्यावरून शिकवत आहे. So we see that parable in the Gospel of Matthew chapter 13 and Gospel of Mark chapter 4. आणि तो जो दाखला आहे आपण मत्तेकृषी वर्तमान याच्या 13व्या अध्यायात आणि मार्कृषी वर्तमान याच्या 4थ्या अध्यायात पाहतो. It's a wonderful parable. आणि खूप सुंदर असा दाखला आहे. Jesus has given to us to understand about our life. आणि येशू ख्रिस्तानं आम्हाला आमचं जीवन समजून घेण्यासाठी तो दिलेला आहे. So in this parable we read from Matthew's Gospel chapter 13, 18 to 43, this full chapter, almost full chapter, it speaks of parable of sower. आणि आपण मत्तेकृषी वर्तमानामध्ये 13व्या अध्यायामध्ये 18 पासून पुढच्या वचनांमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण जो पॅराग्राफ आहे तो जो पेरणाऱ्याचा दाखला ह्याविषयी इथं बोलतो. And there are some main head points are there. आणि त्यामधले काही प्रमुख मुद्दे आहेत. One of these is the field, that is the world. आणि पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे शेत जे जगाचं दर्शक आहे. And the second is the sower. आणि दुसरा आहे तो पेरणारा. The sower is none other than the Son of Man or the preacher, the minister, the pastor. आणि मग तो जो पेरणारा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मनुष्याचा पुत्र म्हणजेच एक सेवक, एक पाळक आणि जो संदेश सांगणारा असा आहे. The Son of Man, that is Jesus Christ. आणि मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. And the third point here we see it is mentioned that is a good seed. आणि तिसरा मुद्दा जो इथं नमूद केलेला आहे तो म्हणजे चांगले बी. That is the meaning of that is the children of the kingdom. आणि त्याचा अर्थ आहे की देवाच्या राज्याची लेकरं. That is we call, and for our understanding we call them as a believers. आणि मग त्यांना आपल्या समजण्यासाठी आपण विश्वासणारे म्हणतो. And the fourth point is mentioned here is the weeds. आणि मग चौथा मुद्दा जे इथं नमूद केलेला आहे ते म्हणजे पीक त्याच्यासाठी. weeds weeds काय म्हणतात? नाही पेरण्याच्या दाखल्यामध्ये दिलेलं आहे ना. गव्हामध्ये निधन weeds, that is the children of the evil one. आणि मग चौथा जो मुद्दा आहे तो निधन आहे जे चांगल्या बियामध्ये निधन टाकून घेतलं तर ते निधन म्हणजे दुसरं काही नाहीये तर ते एक सैतानीच्या गोष्टी आहेत. सैतानी the children of the evil one. आणि मग त्या शत्रूची सैतानाची लेकरं. Or we call for our understanding we say them as a sinners. आणि मग त्यांना आम्ही आमच्या समजबुद्धीसाठी आपण म्हणतो की पाप करणारे लोक. And the fifth point is mentioned that is the enemy who sowed them. आणि पाचवा मुद्दा जो ह्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे शत्रू ज्यानं त्या निधनाची पेरणी केली. And who is the enemy? That is the devil himself. आणि मग कोण शत्रू आहे ते म्हणजे जो सैतान स्वतः शत्रू आहे. And the next point we see that in this parable is the harvest. आणि मग तिसरा मुद्दा पुढचा मुद्दा जो आम्ही बघतो ते म्हणजे पीक. That is the sign of the meaning of that is the end of the age. आणि मग तो त्याचा अर्थ असा आहे की जगाचा जो शेवट आहे. And the last point here we see that is the harvester. आणि मग शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तो पीक कापणारा गोळा करणारा. That is angels. आणि ते म्हणजे देवदूत. These all things are mentioned in this parable. आणि या सगळ्या गोष्टी ह्या दाखल्यामध्ये ह्या पॅराग्राफ मध्ये नमूद केलेल्या. So one by one we let us go and understand, study the word, what does it mean
of आणि that. मग पुन्हा एक ह्या सगळ्या एक मुद्दा घेऊन आम्ही बघूया आणि नेमकं वचन आम्हाला काय सांगतं तेही पाहूया. So first point is that is the field, that is the world. आणि पहिला मुद्दा जो आहे ते म्हणजे शेत, ते म्हणजे जग. And the field, Greek word for field is cosmos. आणि ग्रीक भाषेमध्ये शेतासाठी जो शब्द आहे ते कॉस्मॉस असा आहे. And meaning of that is the world. आणि मग जग. त्याचा अर्थ आहे की जग. And in Greek New Testament, for this field, the word is being mentioned, that is agros, agros. आणि मग ग्रीक भाषेमध्ये याला ॲग्रोस असं म्हटलं जातं. And here it is used as a metaphorically to present the world. आणि मग ते रूपक या नात्यानं जगाचं प्रतीक असं ते दर्शवलं गेलेलं आहे. Meaning of that is, metaphorical means the world is like a field or like a farmland or cultivated land. आणि मग ते रूपक ह्याच्या नात्यानं प्रतीक याच्या नात्यानं ते जगाचं प्रतीक म्हणून त्याचं निवड केलेली आहे की शेती, जिथे शेती पेरली गेलेली आहे किंवा पेरण्यासाठी जी तयार असलेली शेती असं ते दर्शवलेलं आहे. Yes, and the Greek word for field in Matthew chapter 13 verse 36 is, आणि मग मत्ते कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये त्या शेतीसाठीचा शब्द वापरलेला आहे. that is agro, agrou, agro. आणि तो शब्द आहे ॲग्रो, जो इंग्लिश मध्ये आहे. We call it as a field, farm or the country. आणि मग आपण ह्याला जे आपण म्हणतो देश म्हणा, शेत म्हणा, असं म्हटलं शेत हा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. So if you look, the spiritual meaning of the field is मग आत्मिक अर्थानं जर आम्ही त्या शेताचा अर्थ पाहिला तर the doctrine of faith. आणि मग विश्वासाचे तत्वज्ञान असं होईल. Yes, the spiritual meaning of the field is the doctrine of faith. आणि विश्वासाचे तत्वज्ञान असा होईल. So in this parable we see that आणि ह्या दाखल्यामध्ये आम्ही पाहतो in Matthew's Gospel chapter 13 verses 19 to 23. आणि मत्ते कृषी वर्तमान 13वा अध्याय 29 ते 33 वचन. 19 ते 23. 19 ते 23. ओके. Yeah, Matthew's Gospel chapter 13 verses 19 to 23. There we read 4 kinds of field are mentioned there. आणि इथं 4 प्रकारचे शेताचा उल्लेख इथं केलेला आहे. That is, we know that there are 4 kinds of field. That is, the first is the wayside. आणि मग 4 प्रकारचे जे जमीन आहे त्याचा उल्लेख इथं आहे. पहिली जी आहे ते रस्त्यावरची जमीन. And the second field is mentioned as a stony place. आणि मग दुसरी आहे खडकाळ. And third one is the thorns. आणि मग तिसरी जी जमीन आहे ती काटेरी जमीन आहे. So, and the fourth one is mentioned as a good ground. आणि मग चौथी जी जमीन तिथं जे नमूद केलेली आहे म्हणजे चांगली जमीन, सुपीक जमीन. So dear people of God, when we study this parable, आणि मग ज्यावेळेस माझ्या प्रियानो हा दाखला आम्ही अभ्यासतो, actually God is been speaking to us through this parable of the hearts of the people. आणि मग ह्या दाखल्याच्या द्वारे देव आपल्याला मनुष्यांचं जे अंतःकरण आहे, जे हृदय आहे ते सांगत आहे. So when we think of field, means that is a field is nothing but the heart of a man. आणि मग ज्यावेळेस आम्ही जमीन किंवा शेत या संदर्भाने बोलतो त्यावेळेस ते दुसरं तिसरं काही नाही तर मनुष्याचं ते अंतःकरण आहे. So there are 4 kinds of hearts Jesus is speaking about here. आणि मग 4 प्रकारच्या अंतःकरणाविषयी येशू ख्रिस्त बोलत आहे. That is, one is wayside heart. आणि मग एक म्हणजे रस्त्याप्रमाणे रस्त्याच्या बाजूला असलेलं जे अंतःकरण. Other one is a stony place, like heart is very hard. आणि असलं दुसरं अंतःकरण जे आहे जे खडकाळ जमिनीसारखं आहे. The third one is the thorns, thorny place, like the heart is like full of thorns. They don't receive the word.
very much. आणि मग दुसरं जे तिसरं अंतःकरण जे आहे ते काटेरी झुडपाणी बनलेलं आहे. Means we- त्याच्यामध्ये वचन इतक्या प्रमाणात समजावून घेतलं जात नाही. The thorns doesn't allow the seed to grow. आणि मग त्या जे काटे आहेत त्या बीला वाढण्यासाठी हे करत नाही, वाढू देत नाही. So fourth is the good ground, which gives 30, 60 and 100-fold fruit. आणि मग जे चौथं आहे ते चांगली जमीन आहे, सुपीक जमीन आहे. ते 30%, 40%, 60% आणि 100% पीक देते. So let us read Matthew's Gospel chapter 13 verse 18 and 19. आणि मग आपण वाचूयात मत्तेकृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय याचा 18 आणि 19 वचन. Yes, Gospel of Matthew chapter 13 verse 18 and 19. Hear ye therefore the parable of the sower. When anyone heareth the word of the kingdom and understandeth it not, then cometh the wicked one and catcheth away that which was sown in his heart. This is he which received seed by the wayside. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हाच आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, try to understand field mentions about the heart of a man's condition. आणि माझ्या प्रियानो, समजण्याचा प्रयत्न करा, कारण हे शेत जे आहे मनुष्याच्या अंतःकरणाची जी स्थिती आहे ते दर्शवतं. The success of harvest depends on the condition of the heart. आणि मग जे पिकाची जी यश आहे, पिकाच्या जी प्रगती आहे ती तुमच्या अंतःकरणामध्ये जी स्थिती आता आहे त्यावरती ते अवलंबून आहे. I repeat it again. Let us understand once again. मी पुन्हा सांगतो, पुन्हा एकदा मी समजून घेऊया. The success of the harvest depends on the condition of man's heart. आणि मनुष्याच्या अंतःकरणावर पिकाची जी स्थिती आहे किंवा त्याचं यश आहे ते निर्भर असतं. The problem is not the seed. आणि बियांमध्ये समस्या नाहीये. The problem is not in the seed. आणि बी मध्ये समस्या नाहीये. The problem is not with the sower. आणि पेरणाऱ्या बरोबर समस्या नाहीये. The problem is the soil. आणि मग ती जी माती आहे त्यामध्ये समस्या आहे. The heart is God's field. आणि अंतःकरण हे देवाचं जमीन आहे, शेत आहे. So how we respond to it, it is very important. आणि त्याला आम्ही कसा प्रतिसाद देतो हे खूप महत्वाचं आहे. The heart is God's field. आणि अंतःकरण हे देवाचं शेत आहे, जमीन आहे त्याची. And God has created us. देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. So let us see 1 Corinthians. Turn with me. पहिले करिंथ 1 Corinthians chapter 3 तिसरा अध्याय verse 9. आणि 9वं वचन. 1 Corinthians chapter 3 verse 9. For ye are laborers together with God. Ye are God's husbandry. Ye are God's building. कारण आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. तुम्ही देवाची शेतकी, देवाचे बांधकाम आहात. We read it again, once again. For we are laborers together with God. कारण आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. Ye are God's husbandry. What? Ye are God's building. तुम्ही देवाची शेतकी, देवाचे बांधकाम आहात. Here the word, very clearly it says, we are God's field. आणि शब्द खूप स्पष्ट आपल्याला इथे सांगतो की आम्ही देवाची शेती आहोत. And we are working together with God. आणि आम्ही देवा बरोबर काम करत आहोत. We are, it says we are
laborers together with God. आणि इथे सांगितलेलं आहे की देवाच्या संगतीचे काम करी आहोत. Means God is working with us and we are working with God. We are working together. आणि मग देव आमच्या बरोबर काम करत आहे आणि आम्ही देवाबरोबर काम करत आहे. आम्ही एकत्र काम करत आहोत. What a privilege God has given us. आणि किती छान संधी देवाने आम्हाला As दिलेली we आहे. allow God to work in our life, आणि जसं आम्ही देवाला देवाला परवानगी देतो आमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी, when we work together with God, आणि ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर काम करतो एकत्रित, dear people of God, we will have a great harvest. आणि मग माझ्या प्रियाने आमच्याकडे सुंदर असा हंगाम आमच्याकडे येईल. So there are four kinds of heart, as we have seen. It is mentioned: the wayside heart, stony heart, the thorns place, and the good ground. आणि जसं 4 प्रकारचे जे आम्ही अंतःकरण पाहिलेले आहेत, म्हणजे रस्त्यासारखं अंतःकरण, खडकाळ भूमीसारखं अंतःकरण, काटेरी जमिनीसारखं अंतःकरण आणि सुपीक जमिनीसारखं अंतःकरण. When we think of field, it is God's. आणि मग ज्यावेळेस आम्ही जमीन शेतीविषयी बोलतो त्यावेळेस ती देवाची आहे. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Now we are not just talking about others. आम्ही इतरांच्या विषयी बोलत We नाही. are not thinking of others. आम्ही इतरांच्या विषयी विचार करत नाही. Don't forget this, that we are also God's field. आणि हे विसरू नका की आम्ही सुद्धा देवाची शेती आहोत. If we allow God to work in our life, आणि जर आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायला परवानगी दिली, because we are God's field, कारण आपण देवाची शेती आहोत, then we will yield 30, 60 and 100-fold fruit. आणि मग तरच आम्ही नक्की 30%, 40%, 60%, 100% पीक आम्ही घेऊ. So yeah, that's why it says we are God's field and we are working together with God. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की आम्ही देवाची शेतकी आहोत आणि आम्ही देवाबरोबर काम करत आहोत. Turn with me to Proverbs chapter 4. आणि नीतिसूत्र याचा 4था अध्याय, Proverbs chapter 4 verse 23. नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 23वा वचन. Yes, Proverbs chapter 4 verse 23. Keep thy heart with all diligence, for out of it are the issues of life. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 23 verse, chapter 4 verse 23 Proverbs. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. It says, keep thy heart with all diligence, with care, for out of it are the issues of life. आणि खूप सुंदर अशा शब्दांमध्ये इथे सांगितलेलं आहे की ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोशीने तो आपल्या हृदयाचे रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. Dear people of God, माझ्या प्रियानो, I want to just repeat that word. The problem is not with the seed. आणि मग पुन्हा मला सांगू दे माझ्या प्रियानो, समस्या बी बरोबर नाहीये. Problem is not with the sower. आणि पेरणाऱ्या बरोबर समस्या नाहीये. The seed is the word of the Lord. आणि पेरणीचे बी जे आहे ते देवाचं वचन आहे. And the sower is the God himself. आणि पेरणारा देव स्वतः आहे. The problem is with the soil, the field. आणि मग त्या जमिनी बरोबर मातीची समस्या आहे. So we need to check out what kind of a heart, the field we are. आणि मग आम्हाला समजून घेतलं पाहिजे, आम्ही बघितलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारची माती आहोत, कशा प्रकारची जमीन आम्ही आहोत. Among these four kind of field which is mentioned here. आणि ज्या 4 जमिनी जे इथं सांगितलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत, त्यामध्ये The first one is the wayside. पहिली जी रस्त्यावरची, second is the stony place. दुसरी ती खडकाळ, Third is the thorny place. तिसरी काटेरी, And the fourth is a good ground.
आणि मग चौथी जी आहे ती सुपीक शेती आहे. So in this Proverbs chapter 4 verse 23 says, आणि मग नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. guard your heart. आणि आपल्या अंतःकरणाचं रक्षण करा. Means we must be prepared. We need to protect our heart. आणि म्हणजे याचा अर्थ की आम्ही आमच्या अंतःकरणाला सांभाळलं पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. Because our heart is God's field. कारण आपलं अंतःकरण हे देवाची शेती आहे, त्याची जमीन आहे. So we need to take care of that. We need to prepare that ground to yield much fruit. आणि मग आम्हाला स्वतःला त्याच्यासाठी तयार केलं पाहिजे. ती जमिनीची आम्ही मशागत केली पाहिजे की जेणेकरून आम्हाला उत्तम पीक घेता येईल. We need to protect them. We need to become a productive. आणि आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आम्ही फलद्रुपीत व्हावं. Now, yesterday I was putting water for a garden. आणि मी काल बागेमध्ये पाणी घालत होतो. I had noticed that there is something wrong. The water is not properly coming out. So there is some problem. So which I solved that yesterday, and I noticed the rose flowers are dried up, and even there are some of the trees are getting dried up. आणि मग माझ्या लक्षात आलं की काही कारणास्तव तिथं पाणी व्यवस्थित पोहोचत नाहीये. आणि ती समस्या लक्षात आल्यावर मी ती दुरुस्त केली. आणि मग मी तिथं बघितलं की जी गुलाबाची फुलं आहेत ती वाळायला लागलेली आहेत. दुसरी पण काही जी झाडं आहेत ती वाळायला लागलेली आहेत. So I made sure that water will come properly to the garden. आणि मग मी बघितलं की तिथं व्यवस्थित पाणी जाते की नाही याची मी खात्री करून So घेतली. as I put water yesterday to the garden, आणि मग काल जसं मी तिथं पाणी घातलं, today I see all the dried the flowers have become now fresh flowers. आणि मग मी आज बघितलं की काल जे वाळलेली झाडं होती किंवा वाळलेली फुलं होती ती अगदी टवटवीत अशी झालेली आहेत. Means we need to take care of our heart also in the same manner. आणि मग त्याच प्रकारे मी आमच्या अंतःकरणाची सुद्धा काळजी घेतली We पाहिजे. need to see whether we are becoming fruitful or fresh or dried up. आणि मग आम्ही हेही पाहिलं पाहिजे की आम्ही फलद्रूप होत आहे, आम्ही टवटवीत होत आहे का आम्ही सुकलेले आहोत. I repeat it again. मी पुन्हा सांगतो. The problem is not with the seed. आणि मग समस्या त्या बी बरोबर नाही. The problem is not with the sower, the God. आणि मग देव जो पेरणार आहे त्याच्याबद्दल समस्या नाहीये. If we are not becoming fruitful in our day-to-day faith life, आणि जर आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही फलद्रुपीत नाही झालो, then there is something wrong with us. आणि मग नक्कीच कुठेतरी आमच्या बरोबर समस्या. Seed speaks of the word of the Lord, आणि मग बी जे आहे देवाचं वचन आहे. and even the word of God speaks of water. The word of God is like a water unto us. आणि मग देवाचं वचन आम्हाला पाण्यासारखं आहे. So when we take the word of the Lord, when we receive the word of the Lord, our life will be fruitful, our life will be productive. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन स्वीकारतो, आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये अंगीकारतो, आमचं जीवन फलद्रुपीत होतं, आमचं जीवन रसरशीत होतं. So when we are working with God, आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर काम करतो, when we are the field, God's field, ज्यावेळेस आम्ही देवाची शेती आहोत, then like a farmland, like we need to, we must be prepared, we must be protected, and we must be productive. आणि मग आम्ही त्या शेतीप्रमाणे आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही फलद्रुपीत असलं पाहिजे. God is looking for prepared heart. आणि मग देव अशा तयार अंतःकरणाची वाट पाहत आहे. Only those who allow themselves, those who receive the word of the Lord in their life. आणि म्हणून जे कोणी आपल्या जीवनामध्ये देवाला परवानगी देतात, त्याचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करतात. Allow means they are prepared to receive the word. आणि मग परवानगी देण्याचा अर्थ की देवाच्या वचनाचा स्वीकार करायला त्यांनी स्वतःची तयारी केलेली So आहे. as I mentioned, God is looking for the prepared heart. आणि ते जसे मी तुम्हाला सांगितलं की देव अशा तयार अंतःकरणाचा शोध घेत आहे. Dear people of God, when I came to the Lord, I prayed a lot. I said, Lord, you are the potter, I am the clay.
आणि मग माझ्या प्रियानो ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो, मी पुष्कळ प्रार्थना केली. मी देवाला म्हणालो, की "देवा तू कुंभार आहेस, मी माती आहे." Lord, you break me, mold me, prepare me as a vessel for your glory's sake. आणि मग मी प्रार्थना केली, की "प्रभू तू मला तयार कर, मला तोड, मोड आणि तुझ्या मर्जीप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे पात्र मला बनव." So as I allowed God to work in my life, आणि जसं मी त्याला परवानगी दिली माझ्या जीवनामध्ये कार्य I करायला prepared myself. आणि मी स्वतःला तयार I केलं protected myself from all the thorns and thistles. आणि मग मी सर्व त्या काट्यापासून आणि सर्व संकटांपासून मी स्वतःचं संरक्षण केलं And I became a productive by God's grace by working with Him in His vineyard. आणि मग आज मी त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या बागेमध्ये मी आज त्याच्या बरोबर काम करत आहे आणि माझे जीवन फलद्रुपीत आहे. So when we think of the field, our heart is the field of God. आणि मग ज्यावेळेस आम्ही शेतीविषयी विचार करतो तर आपलं अंतःकरण हे देवाची शेतकी आहे And God is looking for prepared heart. आणि देव त्या तयार अंतःकरणाकडे ची वाट पाहत आहे. If we are prepared, if we prepare ourselves to receive God's word, we will become a productive. आणि मग जर आम्ही स्वतःची तयारी केलेली आहे, आम्ही स्वतःला देवाच्या वचनाने आम्ही स्वतःची मशागत केलेली आहे, तर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये फलद्रुपता आणेल.